आज दिवसभर चालू तुमच्या भावचे पाय दुखणार हो, कास काय दुखणार ते सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मग मी चालवतो हो सगळे काड्या जाळाचं. काड्या कोण बकऱ्याला पाला आणलेला राहतो, तर पाला खाऊन घ्या बकऱ्याने त्याच्या साचलेला राहत्या काड्या. तर त्या काड्या व्हिडिओ टाकतो, त्या काड्या भरपूर साचलेल्या होत्या. तर मग मी आज त्या काड्या जाळत होतो. मी होतो घरापासून लांबून कारुडींचा इतका जोरदार आवाज येत होता. म्हणला आता एखादी गवणीत पडली काय कोण, पण घरी येऊन पाहतो हे इतके उड्या मारत होत्या. म्हणला त्यांना बांधूनच टाकतो. त्यांना एका ठिकाणी बांधून दिलं, मुरगास टाकून दिला. म्हणलं उड्या मारता एखादीचा पाय जर तुटला तरी कमी काम व्हायची. त्या वावरामध्ये कपच लावलेली, त्याच्यामध्ये बारीक बारीक गवत उगलेले, त्याच्यामुळे वकर आमचा बैल काही उठाच नावच घेत नव्हतं. बैलाला जर बोलता आला असतं त्याने डायरेक्ट आपल्याला घोडाच लावला असता. त्या आलं म्हणून सारखं काम करून घ्या ते भाऊ आमच्याकडून. तरी पण बैलाला लाडी गोड लावून उठालं, डायरेक्ट वाकरला झोपलं. वकर आणल्यावर एकदम भारी होतं, गवत बिवत निघत होतं. आणि पुढे वकर आणतो होतं, मागून डायरेक्ट आवाज येत होता, भाऊ मालक मी मालक. म्हणलं अरे कोण आहे, ते माती खाली दबलेलं होतं. म्हणलं अरे तू आहे काय, म्हणलं मी मालक नाही. त्याला महिंदर मालक तर गावात गेले. प्रत्येक सरीला अशी घाणगुत दिवो 4-5 वेळेस, आणि त्याला आमच्याकडे वसन लागलं असं म्हणतात. तसं आपण एक एक वकरून घेतलं होतं. तेवढ्यात मम्मीने चहा पण करून आणली होती, चहा वगैरे पिली. आणि आपल्या शेवटच्या 4-5 सार राहिले ते बोन, त्याच्यामध्ये पाऊस येत होता. म्हणलं आता लवकर काम आटपून घे. आणि आज असं काम केलं त्याच्यामुळे सांगितलं लय पाय दुखणार. मम्मीने बैलासाठी गवत घेतलं होतं, तेवढं टाकून दिलं, मस्त पैकी निवांत बसलो. अजून कशात निवांत भाऊ, अजून तर काय मला कारोडीला बकऱ्याला चारा पाणी काढायचं, दूध वगैरे काढायचं, मग नंतर निवांत होईल. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.